मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं श्रीलाला घेऊन रागावर आधारित मराठी गाणी सुद्धा आपल्या समोर आणणार आहे. श्रीला पुन्हा आपल्याकडे आहे. पुन्हा थोडीशी माहिती श्रीलाबद्दल. श्रीला प्रोफेशन असं म्हटलं तर तू नोकरी करतेस बरोबर, पण तरी सुद्धा काही कॉन्सर्ट्स वगैरे पण थोड्या बहुत करतेस आहेत ना, म्हणलं थोडी माहिती. हो, म्हणजे मी वयाच्या साधारण 4.5 वर्षाची होती तेव्हापासून माझ्या आई वडिलांनी मला त्यांना खाली घेतलं. चांगली गाते आणि माझी आई खूप छान गाते. म्हणजे तिने ती शी डू नॉट चूज इट ॲज अ प्रोफेशन आणि ती पण जॉब करत होती, पण ती खूप छान गाते आणि तिच्याकडूनच थोडं एक घरात ते होतं की बाबा शिकवणं, बेसिक गोष्टी शिकवणं वगैरे. तर मग आई वडिलांनी ठरवलं की तिला घालूया गाण्यात आणि मग जसं शाळेत गेले मग कॉम्पिटिशन्स, मग सारेगमा जिंकल्यानंतर बेस्ट चिल्ड्रन स्पेशल जिंकल्यानंतर मग हळूहळू कॉन्सर्ट्स करायला लागले. मग हळूहळू म्हणजे आता एक मागचे 7-8 वर्ष मी आउट ऑफ इंडिया जाऊन म्हणजे माझे आजोबा बालाजी तांबे माझे काका आजोबा त्यांच्यासोबत आम्ही हिलिंग म्युझिक ऑफ इंडियाचे कॉन्सर्ट्स करतो. जर्मनी, ऑस्ट्रिया अशा सगळ्या देशांमध्ये जाऊन आणि तिथे आम्ही आपलं इंडियन म्युझिक जे आहे डिवोशनल आणि क्लासिकल हे आम्ही थोडं प्रमोट करतो, म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचावं अशायचं. सो ती एक आहे आणि फ्रीलान्सिंग सुद्धा मी करते, कॉन्सर्ट्स रेकॉर्डिंग्स करते, करते, पण जॉब आणि गाणं सांभाळतो प्रयत्न करते. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. श्रीला आणखीन मराठीमधलं कुठलं गाणं घेणार होतीस? घनश्याम सुंदर म्हणजे हे ना हा राग आहे भूप, म्हणजे आपण भूपला भूपाली, भूपालीचा शॉर्ट फॉर्म भूप आणि आपण जी सकाळी म्हणतो की भूपाली, भूपाली तर अमर भूपाली घनश्याम सुंदर हे जे गाणं आहे ते भूप रागावर वापरले. चालेल का? हो हो नक्कीच. स्केल बदलते. हो. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी रवकली वनमाळी, उठी रवकली वनमाळी, उदयाचली मित्र आला, घनश्याम सुंदरा. क्या बात आहे. श्रीला हे हा चित्रपट होताच, पण एक मराठी नाटक पण होतं होना जेव्हा माहिती आहे ना, आणि तुला माहित नसेल तर मी सांगतो त्याच्यामध्ये 3 भूमिका मी 3 अंकात 3 वेगवेगळ्या भूमिका मी केलेल्या होत्या. पण संगीत नाटक असलं तरी मला गायला कोणी घ्यायचं नाही का. तुम्ही चांगले गाता, मी चांगलं गात नाही, पण जरा बोलतो वगैरे बऱ्यापैकी म्हणून रोज गद्य भूमिका मला थोड्याफार मिळायच्या. तर हे सांगतो यासाठी की श्रीलाने देखील संगीत नाटकात कामं केले. श्रीला थोडक्यात ती पण माहिती दे. मी संगीत मानपांमध्ये करायचं, म्हणजे दादरचं पेज आहे त्यांच्या अंडर मी करायचं. हो 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 हो. आणि नंतर मी हे सुद्धा केलं होतं सोबत, संगीत सोबत केलं होतं. मी शारदा संगीत विद्यालयामध्ये शिकायचं होतं तेव्हा तिथे भालजी यायचे, भालजी पिंडारकर, त्यांच्या अंडर ज्ञानेश दादा असायचे, तर त्यांच्या अंडर त्यांनी बसवलं होतं. हो हो हो. आणि संगीत सोबत संगीत मानपांमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. त्यानंतर रिसेंटली शतचंद्र शोधिताना सुद्धा 2018-19 म्हणजे अलीकडेच थोडा हा काय म्हणतात संगीत नाटकांचा प्रवास थोडा थांबवलाय, तो पुन्हा चालू करायला हरकत नाही आवड म्हणून. आणि आम्ही अपेक्षा करतो की संगीत नाटक, कारण संगीत नाटक आहे खूप चांगला आणि वेगळा भाग आहे. त्या थिएटरमध्ये
गाणं ऐकताना खूप मजा येते. एक वेगळा चार. येस येस. आणि ते अभिनय करताना अजून एक वेगळी मजा चॅलेंज असते. आहे, मजा आहे वेगळी. मी अनफॉर्च्युनेटली तुझ्यासारख्या 4थ्या वर्षी शिकलो असतो तर मी पण गायक नाही झालो असतो. हरकत नाही. ग्रुपमध्ये अजून काहीतरी मीराबाईंचं भजन सादर केलं तर चालेल? साध्य श्रीला हिंदीमध्ये पण काही गाणी ग्रुपवर असतील तर थोडी जरी मराठी गाणं करत असो तरी थोडी झलक एक देऊन मग मीराबाईंचं भजन चालेल. गाण्याचं हिंदी कुठलं हिंदी तशी बरीच आहे पण साधारण एक टेम्पो मॅच व्हावा म्हणून मला असं वाटतं हो हो अरे वा वा वा. ते आहे आणि मग त्याला जोडून मी प्रयत्न करते मीराबाईंचं मीराबाईंचं भजन भजन. वा वा. सावरे रंगराज. अरे सुंदर भजन आहे. तर प्रयत्न करते. हो नक्की नक्की नक्की. दिल हूँ तेरी घबराए धड़ हम करे डर जाए एक बूंद कभी पानी की मोरी अखियों से बरसाए दिल हूँ तेरी घबराए सावरे रंग राजी राणा रे उनको बांध घुंघरा प्रेम का हूँ तो हर के आगे नाची सावरे रंग राजी. थँक्यू व्हेरी मच श्रीला. श्रीला आत्ता तुला जे मी बोलावतोय ते म्हणजे माझ्यासारखी माणसं ज्यांना बेसिक जेमतेम माहिती किंवा ते पण नाही माहिती अशा लोकांना हे चुकीचं होतं. मला भरपूर नॉलेज नाही पण म्हणजे अशा लोकांना ऍटलीस्ट बेसिक कळावं ह्या गोष्टी आपण गप्पा मारल्या पण अजून एक काही काळानंतर इतरही लोक येत राहणार. पण पुढच्या टप्प्यात ज्यावेळेला मी बोलवेन त्यावेळेस थोडंसं पुढच्या लेवलचं क्लासवरती तुझ्याकडून गप्पा आणि माहिती आम्हाला मिळवायचे जे सगळ्यांना उपयोगी करू शकेल. टप्प्याटप्प्याने आपण तर ही माझी बहीण श्रीला पुन्हा एकदा तिला बोलवणारच आहोत. माझं जे चॅनल आहे मोबाईलमध्ये सिंगर्स अँड म्युझिशियन्स सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना इन्व्हाइट करा सबस्क्राईब करायसाठी. थोडे व्ह्यूअर्स वाढले सबस्क्राईबर वाढले की मला उत्साही येईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार.